नमस्कार, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, आपल्या कोर्समधील आजचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे, म्हणजे पार्ट 1. तुमच्या समोर एक तुमचं नोटबुक आणि एक पेन असले पाहिजे. ओके, चला स्टार्ट करू आपल्या कोर्सला. आणि आपल्या कोर्समधला पहिला घटक आपण सुरू केला आहे, तो म्हणजे मानवाचे रोग सुरू केला आहे. पाहू मित्रांनो, आरोग्य म्हणजे काय? WHO ने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आरोग्याची एक व्याख्या केली. हेल्दी पर्सन कशाला म्हणायचं तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. काय? रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. म्हणजे असा व्यक्ती, त्याला रोग नाही असं त्याला समजायचं नाही की तो हेल्दी आहे म्हणून. तर त्याची व्याख्या कशी केली? शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णता सदृढ असला पाहिजे. एकदम स्ट्रॉंग शरीराने, मनाने पण खचलेला नसू नाही. नंतर सामाजिकरित्या समाजामध्ये असणारे लोक त्यांच्याशी तो कसा वागतो आणि मेंटली कसा येतो, आणि हा शरीरानं तो फिटच पाहिजे. म्हणजे सामाजिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णता तो सदृढ असण्याची एक स्थिती असते, त्याला म्हणलं जाते आरोग्य म्हणलं जाते. नंतर रोग म्हणजे काय? आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला हा रोग झालाय, म्हणजे नेमका रोग कोणता झालाय? शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय असणं? रोग असणं. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील जे आपले कार्य घडायले, म्हणजे जैविक कार्यामध्ये, म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी अडथळा निर्माण व्हायलाय, तेव्हा म्हणायचं आपल्याला काय झालाय? एक रोग झालाय. नंतर अस्वस्थ, त्याला इलनेस म्हणलं जाते. आपण एखाद्या वेळेस म्हणतो की मला आज खूप अस्वस्थ वाटायले, म्हणजे कसं तरी वाटणं. म्हणजेच काय? व्यक्तीची एक अशी आत्मनिष्ठा अवस्था, त्याद्वारे आपणास बरे वाटत नाही असे त्याला फील होते. आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस मला आज कसतरी व्हाले, म्हणजेच तू काय? अस्वस्थ आहे, म्हणजे इलनेस आहे. व्यक्तीची अशी आत्मनिष्ठ अवस्था, त्याद्वारे आपणास बरे वाटत नाही, तेव्हा म्हणायचं आपण कसे? अस्वस्थ आहेत. नंतर आजारपण म्हणजे सिकनेस, म्हणजे सामाजिक कार्यात अडथळा निर्माण करणारी अवस्था, म्हणजेच काय म्हटलं जाते? आजारपण म्हटलं जाते. ओके, आता पाहू आपण ताप. त्याला फीवर म्हटलं जाते. मित्रांनो, ताप हा रोग नाही. काही जणांना वाटतो ताप आला म्हणजे रोग झाला. तसं नसते. ताप हा मित्रांनो रोग नाही, पण ताप म्हणजे शरीराचे तापमान नॉर्मल पेक्षा वाढणे. हे बहुधा कशामुळे होते? तर आपल्या शरीरात एकतर व्हायरस गेला असेल, किंवा बॅक्टेरिया गेला असेल, किंवा इतर इन्फेक्शनमुळे काय होतो? आपल्याला ताप येतो. आणि हे एक लक्षात ठेवा, माणसाचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असते? नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असते? 37 डिग्री सेल्सिअस असते. हे लक्षात ठेवून पाठच करून टाकायचं. आणि रूम टेम्परेचर किती असते? तर 27 डिग्री सेल्सिअस असते. ताप म्हणजे शरीराचे तापमान नॉर्मल पेक्षा वाढणे. आणि हे कशामुळे वाढते? तर एकतर आपल्या शरीरात व्हायरस गेला असेल, बॅक्टेरिया गेला असेल, किंवा इतर इन्फेक्शनमुळे आपल्याला ताप दिसून येतो. नंतर ताप येणे म्हणजे एखाद्या आजाराचं काय येणं? लक्षण दिसू लागणे. ताप येणं हे फायदे सुद्धा असते. त्याचा पहिला फायदा काय? ताप आला म्हणजे तो काय आपल्याला घातकच आहे असं नसते, पण एक दिवस पाहिजे. जर जास्त ताप असेल तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला जावंच लागणार, नाही तर मृत्यू सुद्धा घडून येतो जास्त टेम्परेचर वाढल्यानंतर. त्याचा फायदा काय? तर तापामुळे तापमान वाढल्याने WBC ना सावध केले जाते. WBC म्हणजे काय? व्हाईट ब्लड सेल्स, म्हणजे पांढऱ्या पेशी. सोल्जर सेल म्हणून आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी काम करतात. आपल्याला जे आजार होत नाहीत ते याच्यामुळे होत नाहीत. नाहीतर आपण खूप आजारी पडलो असतो. हे सैनिकाचं काम केलं जाते. परीक्षेला प्रश्न येते, सैनिकी पेशी कोणत्या पेशींना म्हणलं जाते?
त्याचं उत्तर असे WBC, व्हाईट ब्लड सेलना काय म्हणलं जाते, सोल्जर सेल म्हणलं जाते. मग ताप आला म्हणजे WBC ऍक्टिव्ह होऊन जाते. दुश्मन घुसली अंगामध्ये, हे लगेच सोल्जर ऍक्टिव्ह व्हायला लागते, धाड 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 गोळ्या मारायला तिकून यायला लागते, अगोदर तिकडून फायरिंग होती. मग हे काय होतात, सावध केले जातात आणि त्यामुळे आपली जी इम्युनिटी पॉवर आहे, रोग प्रतिकारक यंत्रणा काय होते, उत्तेजित होते, ऍक्टिव्ह होते. नंतर तापमान वाढल्याने, शरीराचं तापमान वाढल्याने जे काही जंतू असतात ते मरण पावतात. आपण एखादं गरम पाणी केलं, गरम पाण्यामध्ये अगोदर जे नॉर्मल पाणी त्याच्यामध्ये असणारे जंतू गरम पाणी केल्यानंतर काय होतात, नष्ट होतात. तसं आपल्या शरीरामध्ये जर जंतू काय असतात, जास्त प्रमाणात म्हणत नाही, कमी प्रमाणामध्ये तापमान वाढल्यामुळे ते जंतू काय होतात, नष्ट होतात. ओके, रोगाचे प्रकार बघू आपण. टाइप्स ऑफ डिसीज. त्यामधला पहिला, कालावधीनुसार रोगाचे प्रकार. म्हणजे एखादा रोग मानवी शरीरामध्ये किती काळ राहतो त्यानुसार त्याचे प्रकार पडले जातात. पहिला प्रकार आहे तीव्र रोग, त्यालाच म्हणलं जाते ॲक्यूट डिसीज म्हणलं जाते. दुसरा आहे दीर्घकालीन रोग म्हणलं जाते. पहा ह्या ठिकाणी तीव्र रोग म्हणजे काय, म्हणजे ॲक्यूट डिसीज म्हणजे काय. पहा, जे रोग शरीरात कमी कालावधीसाठी राहतात अशा रोगांना तीव्र रोग म्हणलं जाते. शब्द पहा, तीव्र रोग. असे रोग जे शरीरात कमी कालावधीसाठी राहतात आणि लगेच जातात, अशा रोगांना काय म्हणलं जातं, तीव्र रोग म्हणतात. कोणते रोग आहेत असे, तर सर्दी आहे, सर्दी येते आणि जाते. नंतर मलेरिया आहे, मलेरिया येतो का असा लाईफ टाईमच राहतो, मरेपर्यंत नाही. टायफॉइड येतो जातो. इन्फ्लुएन्झा, अशा प्रकारचे विविध प्रकारचे जे रोग आहेत, खूप रोग आहेत, ते येतात आणि जातात. तशा रोगांना काय म्हणायचं, तीव्र रोग म्हणतात. नंतर दुसरा प्रकार जो आहे कालावधीनुसार, दुसरा कोणता, दीर्घकालीन रोग, म्हणजेच त्याला क्रोनिक डिसीज म्हणलं जाते. असे जे रोग आहेत, जे रोग शरीरात खूप कालावधीसाठी राहतात, अशा रोगांना दीर्घकालीन रोग म्हटलं जाते. म्हणजे हा रोग झाला लवकर बरा होत नाही, खूप वर्ष शरीरामध्ये राहतो. म्हणजे कोणते आहेत, उदाहरण बघू आपण. कॅन्सर म्हणजेच कर्करोग. कॅन्सर हा आजार आपल्या शरीरामध्ये, म्हणजे कॅन्सरच्या ज्या सेल तयार होतात त्या खूप दिवस आपल्या शरीरात राहतात, किंवा त्याचं जर स्टेज जर वाढली तर माणसाचा मृत्यू घडतो. नंतर मधुमेह, डायबिटीज हा क्रोनिक डिसीज आहे. नंतर TB म्हणजे क्षयरोग. नंतर आर्थरेटिक्स, संधिवात. हे पाहितलं असेल, घरामध्ये कोणला असेल, हातपाय सुजतात, असे आकडून जातात पूर्णपणे, हे आजार लवकर बरे होत नाहीत. नंतर ओबेसिटी, लठ्ठपणा, हे जे आहेत आपल्या शरीरामध्ये जास्त काळ राहतात, म्हणून त्यांना काय म्हणलं जाते, क्रोनिक डिसीज म्हणलं जाते, म्हणजेच दीर्घकालीन रोग म्हणलं जाते. मित्रांनो, एकदा आयोगानं यावर प्रश्न विचारलाय, ते प्रश्न पाहू आपण. आयोगानं दीर्घकालीन रोग या प्रकारावर एक प्रश्न विचारलाय. ग्रुप बी पूर्व परीक्षा 13 मे 2018 रोजी झालेला पेपर आहे. त्यामधील प्रश्न क्रमांक 84 सेट ए. पहा प्रश्न तुमच्या समोर आहे. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास किंवा संक्रमणास डॅश असे संबोधले जाते. तर त्याचं उत्तर काय, क्रोनिक म्हणजे तीव्र संक्रमण असे संबोधले जाते. अशा पद्धतीनं आयोगाने एक साधा आणि सिंपल प्रश्न विचारलाय. नेक्स्ट टाइमला आयोग यावर प्रश्न विचारू शकतो. म्हणजे असे जे रोग शरीरामध्ये कमी कालावधीसाठी राहतात त्यास काय म्हणतात, तर त्यास तीव्र रोग असे म्हणतात. तर आयोगानं प्रश्न ह्यावर विचारलाय, पुढच्या वेळेस ह्यावर विचारू शकतो, नो डाऊट. ओके, पाहू रोगाचे प्रकार. यामधील दुसरा प्रकार, प्रसारानुसार रोगाचे प्रकार. पहिला पाहितला आपण कालावधीनुसार प्रकार, दुसरा आहे प्रसारानुसार रोगाचे प्रकार. त्याचे 3 प्रकार पडतात. त्यामधला जो पहिला प्रकार आहे त्याला म्हणलं जाते एंडेमिक डिसीज म्हणलं जाते, प्रदेशनिष्ठ रोग. एंडेमिक डिसीज म्हणजे काय, विशिष्ट भागातच असणारे रोग, त्यांना काय म्हणायचं, एंडेमिक डिसीज म्हणायचं.
पाहू, विशिष्ट भागातच आढळून येणाऱ्या रोगांना काय म्हणायचं? एंडेमिक डिसीज म्हणायचं. मग उदाहरण कोणकोणते रोग आहेत? जसं की हत्तीपाय, हत्ती रोग, तो त्यालाच म्हणलं जाते फायलेरियासिस म्हणलं जाते. हा केरळमध्ये काही जिल्ह्यामध्येच असणारा हा रोग आहे, म्हणजेच तो काय एंडेमिक डिसीज आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे कोणता? एपिडेमिक डिसीज, त्याला म्हणलं जाते व्यापक रोग. असे जे रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणामध्ये काय करतात? पसरतात. अशा रोगांना काय म्हणायचं? व्यापक रोग म्हणजेच एपिडेमिक डिसीज म्हणलं जाते. पहा, जे रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत पसरतात त्या रोगांना एपिडेमिक डिसीज म्हणलं जाते. जसं की उदाहरण कॉलेरा, जसं की क्षयरोग, तर हवेमार्फत पसरणारा जो रोग आहे क्षयरोग. नंतर आहे टायफॉइड, की असे रोग काय होतात? एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरत चालतात, म्हणजेच ते काय म्हणलं जाते? त्याला व्यापक रोग म्हणलं जाते, एपिडेमिक डिसीज म्हणलं जाते. नंतर आहे तिसरा प्रकार जो आहे पॅन्डेमिक डिसीज, म्हणजेच काय? हा महामारी रोग, त्यालाच म्हणलं जाते सार्वदेशिक रोग. म्हणजे असे रोग जे पूर्ण जगभर पसरलेले असतात त्या रोगांना म्हणायचं पॅन्डेमिक डिसीज म्हणलं जाते. म्हणजे नेमकं काय? जे रोग जगभर पसरले गेले आहेत अशा रोगांना पॅन्डेमिक डिसीज म्हणायचं. पहा, आता कोरोनामध्ये आपण शब्द हा खूप ऐकलाय, कोरोना इज ए पॅन्डेमिक डिसीज म्हणून. कारण कोरोना हा आजार पूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगभर पसरला होता. लॉकडाऊन लागलं होतं, तुम्हाला आठवण येत असेल. त्यामध्ये कोणकोणते आजार? पहा, एड्स आहे, एड्स हा आजार पूर्ण जगभर पसरलेला आहे. नंतर कोरोना आहे. तर अशा रोगांना काय म्हणायचं? पॅन्डेमिक डिसीज म्हणायचं. रोगाच्या प्रकारामधील तिसरा प्रकार म्हणजे रोगाच्या कारणानुसार प्रसार. म्हणजे कोणत्या कारणामुळे आपल्याला आजार होतात? पहा, म्हणजे उपार्जित रोग, म्हणजेच त्याला म्हणलं जाते ॲक्वायर्ड डिसीज. ते संसर्गजन्य आहेत का असंसर्गजन्य रोग आहेत? उपर्जित रोग म्हणजेच काय? ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे आपल्याला कोणामार्फत झालेले आहेत, म्हणजे कसे झाले? तर एक संसर्गजन्य आहे का असंसर्गजन्य आहेत? पाहू आपण, उपर्जितचे नंतर दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे संसर्गजन्य रोग, दुसरा प्रकार म्हणजे असंसर्गजन्य रोग. पाहू, पहिला प्रकार संसर्गजन्य रोग म्हणजे संक्रामक रोग सुद्धा म्हटलं जाते याला. असे जे रोग असतात ते दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक. आता वाहक कोणते? कीटक असतील, प्राणी असतील, म्हणजे आता जसं की अॅनाफिलस डासाची मांदी असेल, प्राणी असेल, त्यामार्फत होणारे जे रोग असतील, याद्वारे पसरणारे रोग असतात त्यांना काय म्हणायचं? संसर्गजन्य रोग म्हणतात. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक कोणते? कीटक व प्राण्यामार्फत होणारे, याद्वारे जे पसरणारे रोग असतात त्याला म्हणायचं संसर्गजन्य रोग म्हणायचं. कोणकोणते आहेत असे? कॉलेरा आहेत, विषमज्वर आहेत, टीबी आहेत, असे इत्यादी रोग आहेत. हे फक्त आपलं प्रकार चालू आहेत, आपल्याला पूर्ण सविस्तर पाहायचंय. एक एक रोगाविषयी आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. फक्त आपण एक साचा तयार करत चाललो होतो आता. ओके, आता त्यामधला कारणानुसार होणारा दुसरा प्रकार म्हणजे काय? असंसर्गजन्य रोग, त्यालाच म्हणलं जाते असंक्रामक रोग म्हणलं जाते, म्हणजे नॉन इन्फेक्शियस डिसीज. पाहू, म्हणजे असंसर्गजन्य रोग म्हणजे काय? तर जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत अशा रोगांना काय म्हणायचं? असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग म्हणतात. कोणकोणते आहेत? कर्करोग आहे, मधुमेह आहे, संधिवात आहे, असे विविध प्रकारचे रोग आहेत. आणि हे जे रोग आहेत असंसर्गजन्य रोग विशिष्ट कारणामुळेच आपल्या शरीरामध्ये उद्भवतात. कोणाचाही असा संसर्ग होत नाही म्हणून त्यांना काय म्हणलं जाते? असंसर्गजन्य रोग म्हणलं जाते. चौथा घटक, रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार. साधा सिंपल आहेत, एकदम फॉर्मॅट पाहतात मित्रांनो. फर्स्ट लेक्चर आहे आपलं, यामधील आपल्याला अशा पद्धतीने शिकायचे. जस्ट पहिला जो व्हिडिओ बनवतोय त्यामध्ये नेमकं कोणत्या कारणामुळे होतात, ते संसर्ग आहेत का असंसर्ग रोग आहेत, कोणत्या जंतूमुळे होतात, पूर्ण आपल्याला एक एक इन डिटेलमध्ये माहिती पाहिजे. जस्ट हा एक पूर्ण फॉर्मॅट तुमच्यासमोर मांडत आहे. पहा, चौथा, रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार. त्यामधला पहिला जीवाणू,
जीवाणूमुळे होणारे जे आजार, बॅक्टेरिया कोणकोणते होतात पूर्ण माहिती बघायची आपल्याला. नंतर विषाणू आहे, व्हायरसमुळे होणारे आजार. नंतर एक कवके, फंगसमुळे होणारे आजार कोणकोणते आहेत. नंतर आदिजीव, प्रोटोझोआमुळे होणारे आजार परीक्षेला खूप विचारले जातात. एक प्रश्न हमखास असतो ह्या रोगजंतूच्या प्रकारावर. नंतर कृमीमुळे होणारे आजार, वनस्पतीमुळे. लक्षात ठेवा, जीवाणूमुळे आपल्याला आजार होतात, विषाणूमुळे होतात, कवकामुळे होतात, आदिजीवमुळे होतात आणि ह्या कृमीमुळे होतात. आता आपण जे थोडक्यामध्ये रोगाचे प्रकार पाहू, जे 8वीच्या पुस्तकातून ॲज इट इज जो नक्षा आहे तसा मी ह्या ठिकाणी कॉपी पेस्ट करतो. 8वीचं सायन्सचं पुस्तक हेल्थ अँड डिसीज टॉपिक मधला एक नक्षा आहे तुमच्यासमोर सादर करतो. आपण रोगाचे प्रकार पाहितले. आता आपण काय करू, त्याला थोडक्यामध्ये मांडू. हे जे तुमच्या समोर जो चार्ट दिसत आहे ॲज इट इज 8वीचं जे सायन्सचं पुस्तक आहे त्यामधून मी कॉपी आणि पेस्ट करून ह्या ठिकाणी मांडलेला आहे. पहा आता रोगाचे प्रकार, त्यामध्ये आपण पाहितलं होतं कालावधीनुसार रोग कोणकोणते असतात. एक दीर्घकालीन रोग असतो, नंतर तीव्र रोग असतो, आणि त्यानंतर दुसरा जो आहे कारणानुसार, म्हणजे त्याचं रिझन काय. तर एक असतो अनुवंशिक म्हणजे हेरिडिटरी डिसीज असतो, त्यामध्ये कोणते डाऊन सिंड्रोम सारखे आजार असतात, म्हणजे डाऊन सलक्षण. त्यामधला जे दुसरा आहे उपार्जित रोग म्हणजे ॲक्वायर्ड डिसीज, उपार्जित रोग. त्याचे 2 प्रकार पडतात. एक असतो संसर्गजन्य रोग, त्याला संक्रामक रोग म्हणतात. दुसरा आहे असंसर्गजन्य रोग, त्यालाच असंक्रामक रोग म्हणतात. हा चार्ट तुमच्या समोर एकदम माइंड मध्ये असा फिट करून टाका. आपल्याला पुढच्या पार्टमध्ये संसर्ग रोग म्हणजेच संक्रामक रोग कशाला म्हणायचं आणि पूर्ण ते रोग आहेत, पूर्ण एक रोगाची आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. ती माहिती पुढील पार्टमध्ये आपण पाहू. ह्या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.